नक्कीच आपण सर्वजण मजेत असाल। चला तर मग आज आपण बघणार आहे स्मॉल बेबी हेअर कट। हेअर कट करण्या अगोदर आपण केस हे नेहमी ओले असावेत। ओले केल्याच्या नंतर केसांचे व्यवस्थित प्रकारे पार्टिशन करून घ्यावेत व सेटिंग क्लिपने ते व्यवस्थित इयर टू इयर पार्टिशन करून बॅक साईडला 60-40चं पार्टिशन करायचं आहे। बघू शकता आपण ही लहान मुलगी असल्यामुळे अतिशय सावध प्रकारे आपल्याला ही हेअर कट करायची आहे। आणि नेहमी जेव्हा आपण हेअर कट करतो तेव्हा क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ही हेअर कट करावी। अगोदरच कस्टमरला विचारून घ्यायचं। तर ही आपली बेबी हेअर कट होती, त्यांना खूप शॉर्ट हवी होती, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मी त्यांची ही हेअर कट करून दिली। बघू शकता आपण जी फर्स्ट गाईडलाईन आहे त्यानुसारच आपण हे जे मोकळे सोडलेले केस आहे ते सुद्धा तशाच प्रकारे कट करणार आहोत। सेम गाईडलाईन पकडायची आणि हेअर कट करायची। थोडेसे लहान असल्यामुळे इयर किंवा नेक एरियावरती सिजर लागण्याची शक्यता असते, त्यामुळे अतिशय सावध पद्धतीने आणि अगोदरचे आहे त्या लेंथनुसार व गाईडलाईननुसार आपण ही हेअर कट करून घ्यायची आहे। आणि आपण हे जे हेअर कट करत आहे तर तेव्हा आपल्या कामामध्ये अतिशय सफाईने आपण ही हेअर कट करायची आहे। बघू शकता आपण आता समोरचे असलेले पार्टिशन इयर टू इयर पार्टिशन जी केली होती त्यातील वन साइड पार्टिशन आपण खुले केले आहे आणि मागच्या साईडने असलेल्या लेंथनुसार आपण ही हेअर कट करत आहोत। अगदी कानाला कुठलीही इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। आपण जी मागच्या साईडची गाईडलाईन होती त्याच अनुसार आपण आता ही समोरची हेअर कट करत आहोत। बघू शकता आपण खूप इझी प्रकारे आपण ही हेअरस्टाईल करत आहोत। ही हेअर कट करत असताना आपल्याला फिनिशिंगची खूप काळजी घ्यायची आहे आणि खूप फिनिशिंगने आपल्याला हे काम करायचे असते। जेव्हा आपण फ्रंट साईडची हेअर कट करत असतो तेव्हा नेहमी मुलांना सांगायचं की डोळे बंद ठेवावे, कारण ते काय खूप हालचाल करत असतात, त्यामुळे कदाचित लागण्याची भीती असते। बघू शकता आपण अगोदर मशीनचा वापर करून नेक एरिया क्लीन करून आता ब्लू ड्राय करत आहेत। अतिशय थंड हवेने आपण हे ब्लू ड्राय करत आहेत, कारण ही छोटी मुलगी आहे त्यामुळे जास्त प्रमाणात आपण ब्लू ड्राय करू शकत नाही। बघू शकता खूप छान दिसत आहे। कसा वाटला तुम्हाला हा हेअर कट नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या आशूज लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।